तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिर परिसरामधील श्री मल्हारी मार्तंड म्हणजे जेजुरीचा खंडोबाचे आज नवरात्र संपन्न झाले। या कार्यक्रमात सर्व वाघे पुजारी परिवार उपस्थित होते। यावेळी देवीचे मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा उत्सवाविषयी अधिक माहिती दिली। नमस्कार। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान परिसरातील श्री मल्हारी मार्तंड जेजुरी खंडोबा या मंदिरचे आज नवरात्र संपन्न होत आहे। तर याची पूजा व विधी व संकल्पना व व्रत कशा असतात याची थोडी माहिती द्या। ठीक आहे। तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये श्री खंडोबा अर्थात मल्हारी मार्तंड हे जे देवस्थान आहे, ही देवीची मूर्ती ज्यावेळेस या मंदिरात स्थापन झाली त्यावेळेस अनादी काळापासून ही मूर्ती या ठिकाणी आहे आणि याचं ठाणं आहे जेजुरीचा खंडोबा हा प्रथम। त्याचं एक ठाणं या ठिकाणी मंदिरात असावं, त्या काळामध्ये भक्तांची भावना झाली, धारणा झाली। या धारणेच्या अनुषंगानं या ठिकाणी जेजुरीचं खंडोबाचं अधिष्ठान या भवानी मंदिरामध्ये साकार झालेलं आहे। आज मंदिरामध्ये नवरात्रोत्सव, देवीचा नवरात्रोत्सव हा साजरा होतो। नवरात्रोत्सवामध्ये देवीची घटस्थापना होते। घटस्थापनेच्या वेळी श्री खंडेरायाचे इमाई देवी, श्री खंडोबा, लक्ष्मी नरसिंहाच्या पुढे मातंगी मंदिर आणि टोळ भैरव या 4 ठिकाणी घटस्थापनेचा उत्सव संपन्न होतो आणि नवरात्र साकार होतं। त्याचप्रमाणे श्री मल्हारी मार्तंड याचे देवस्थान या ठिकाणी अनादी काळाचा असून त्यामध्ये देवाचा पूजाविधी, दररोज देवाचा स्नान, संध्या, अगरबत्ती, दिवाबत्ती, आरती हा नित्योपचार होत असून नवरात्रामध्ये घटस्थापना होते आणि स्वतंत्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवाचे 9 दिवसाची घटस्थापना। जसं देवीच्या 10 माळा आला तर याची खंडेरायाची 11वी माळ येते, 7 माळा आल्या तर 8वी माळ खंडेरायाची येते आणि त्याप्रमाणे नवरात्रोत्सव संपन्न होऊन हा या ठिकाणी चंपाषष्ठीला याची सांगता होते, घटस्थापन होतं। त्याप्रमाणे श्री खंडेराव महाराज या ठिकाणी आहेत आणि खंडोबा देवस्थान हे भगवान शंकराचा अवतार असून मणिमल्हार हे जे महिषासुर होते, या महिषासुरांचा वध श्री शिवशंकरांनी मार्तंड भैरवाचं रूप धारण करून हा त्यांचा वध केलेला आहे। त्यावेळी चंपाषष्ठी हा उत्सव साजरा होतो आणि मणिमल्हार दैवांना हा सर्व जो खरा नैवेद्य असतो हा मणिमल्हार करता हा खरा नैवेद्य दाखवला जातो। परंतु प्रत्यक्षात श्री खंडेरायाला पुरणपोळी, दही भात याचा नैवेद्य हा नेहमीप्रमाणे सादर केला जातो आणि चंपाषष्ठीला खरा नैवेद्य हा मणिमल्ल ह्या जे महिषासुर आहेत, या महिषासुराकरता एक वरदान देवाने दिलेलं आहे आणि त्याची त्या ठिकाणी जी तुमच्याकडे काय आहे मागणी होती, त्याप्रमाणे तो देवाला त्या मणिमल्लाला हा स्वरूपाचा हा नैवेद्य साकार होतो। चंपाषष्ठीचा उत्सव हा जागोजागी साजरा होऊन घरोघरी घटस्थापना होते आणि चंपाषष्ठी दिनी घट उठवले जातात। भक्त सगळ्यांनी यावेळी हमरोज बुवा मंदिर संस्थानचे जयसिंग पाटील, नागेश शितोळे व सर्व भक्तगण उपस्थित होते।